नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता कर्जमाफीपेक्षा अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. काही ठिकाणी कर्ज थकीत झालेले आहे. खानदेशातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून असून अनेक शेतकरी अजूनही शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेले आहेत. बँकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पात्रता अपलोड केली असली तरी ती शासनाच्या यंत्रणेकडून स्वीकारली जात नाही नसल्याने निधी अडकला आहे. तर या ठिकाणी याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये खानदेशात अनेक शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीच्या घोषणा होण्याची प्रतीक्षा होती. मागील सरकारच्या कर्जमाफी योजनेतूनही अनेकांना लाभ मिळाला नाही. आता नवीन सरकारने आश्वासने देऊनही कर्जमाफी केलेली नसल्याने कर्ज थकवण्याचा प्रकार वाढला आहे. यात बँकांचा मोठा निधी यात अडकलेला गेलेला आहे. महाआघाडी सरकारच्या महात्मा फुले कृषी कर्जमुक्त योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड झालेली माहिती ग्राह्य न धरली गेल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तर खानदेशात त्यावेळेस सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. नंतर कोरोना व इतर संकटे आली, योजनेची कार्यवाही बंद झाली, सरकार बदलली, अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर निधीची अडचण, तांत्रिक अडचण इत्यादी कारणे बँका शेतकऱ्यांना सांगत होत्या. तसेच आम्ही आपल्या कर्जाची आपण अपात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टल अपलोड केली, परंतु ती स्वीकारली जात नसल्याने किंवा अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याचे बँकाचे देखील म्हणणे आहेत. तर अपलोड केलेली माहिती राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून स्वीकारली ऍक्सेप्ट केली जाते ही कार्यवाही झाल्यानंतर शासनाकडून संबंधित कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यात कर्जाचा निधी जमा केला जातो, पण ही कार्यवाही झालीच नाही. नंतर मागील वर्षी 2024 मध्ये नव्याने सरकार आले. यात सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीची आश्वासने देखील दिली, पण कर्जमाफी झाली नाही, पीक कर्ज भरले नाही. दुसरीकडे अर्थसंकल्पातही कर्जमाफीबाबत घोषणा देखील झालेली नाही किंवा जास्त निधी या ठिकाणी मिळवून दिलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील 25,000वर शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकलेले आहे. सुमारे 1 लाख नियमित कर्जदार शेतकरी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची मागणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कर्जमाफी द्यायचीच नव्हती तर घोषणाच कशाला केल्या, असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्या ठिकाणी 25,000 शेतकरी जळगाव मधील त्या ठिकाणी थकलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या सरकारबद्दल काय वाटतं? कर्जमाफी करतील की नाही ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.